आतेबाई कशी आहे जानकी? कशी आहे? ठीक आहे ना? अरे जानकी आता तिचा फोन शोधत असताना धडपडली. काय म्हणजे नशीब मी होते जवळ बरोबर म्हणून सावरलं तिला. अरे पण मला तिची फार काळजी वाटते रे. मी एकटी म्हातारी किती लक्ष देणार रे तिच्याकडे. पण आपण जर जानकीसाठी एक फुल टाइम नर्स बघितली जी सतत तिच्या सोबत असेल, तिची काळजी घेईल, तर बरं होईल असं मला वाटतंय. उत्तम कल्पना आहे, उत्तम कल्पना आहे. तू लवकरात लवकर अशी बाई शोधायला लाग. काय मग कशा आहेत आमच्या बहिणाबाई? ती एकदम मजेत आहे. तू कशी आहेस? मस्त. मी आणि मम्मा खूप एन्जॉय करतोय. आणि हो, गण्याला सांग आम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलं बरं का. आणि एक सांगू का, इथे त्या व्यतिरिक्तही खूप काही बघण्यासारखं आहे. सांगते. ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त वाचल्या आहेत किंवा टीव्ही वरती पाहिल्या. मी ना आता तिथे आले ना की मी बाबांना सांगणार आहे, जरा काही दिवस तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि जानकीला घेऊन अमेरिकेच्या दौऱ्यावर निघा. इथला निसर्ग ना तुझ्या 2 डोळ्यात सामावून घेता घेता नाकी नऊ येईल. तुम्ही प्रभाताईंना जाऊन भेटा आणि विक्रांतचं मन वळवण्याचा प्रयत्न करा. तो काही तुम्हाला नाही म्हणणार नाही. अगं किती वेळा जाऊन प्रभाताई पुढे हात पसरायचे ते? काय किंमत राहील माझी त्याच्यामुळे? चेअरमन पद राहिलं तर काहीतरी किंमत राहील. त्यामुळे ते मिळवण्यासाठी वाटेल ते करा. वाटेल ते करू म्हणजे काय करू? जाऊन पाया पडू विक्रांतच्या का दादाच्या? विक्रांतच्या दबावाखाली उद्या पुढे मागे भाऊजींनी त्यांची शेपूट नाही टाकली म्हणजे झालं. तुला जे बोलायचंय ते बोल, तुला जे म्हणायचंय ते म्हण, पण ह्या पुढे या घरात जानकीला त्रास होईल असं मी काहीही वागणार नाही. हा काकूला बोलू नाही ना आपल्या? अगं त्या पांडुरंगाच्या कृपेमुळेच ते थोडक्यात निभावलं. आणि आता हे डोळ्याचं दुखणं बी जास्त दिवस राहणार नाही. तू काय बी काळजी करू नकोस. काय माहिती खरंच असं आहे की माझी समजूत काढण्यासाठी सगळेजण असं बोलताय. नाही जानकीला आठवायला लागले सगळं. मग अशी आत्याबाईंच्या समोर बडबडत होती. मी नेऊन तिला सोफ्यावर बसवलं. पुढं काय केलं मी ऐन वेळेला विषय बदलला म्हणून, नाहीतर आता बसलो असतो आपण तुरुंगात खडी फोडत. यायला विचारच माझ्या डोक्यात आला नव्हता. म्हणजे तिचे डोळे जर पुन्हा येऊ शकतात तर तिची मेमरी बी पुन्हा येऊ शकते. येऊ शकते नाही, 100% येणार आहे. बरं जानकी, तुझ्या डोक्यावरचा भार थोडा हलका करतो. कदाचित उद्यापासूनच आपल्या घरी तुझी काळजी घेण्यासाठी एक फुल टाइम नर्स येईल. कशासाठी? आई पण आहे ना त्या इकडे. हे बघ, शेवटी त्या माझ्या सासूबाई आहेत. त्या तुला सारखी मदत करतील हे मला आवडणार नाही. मी आत्याबाईंशी सुद्धा बोललोय. त्यांनी संस्थेला फोन सुद्धा केला असेल आतापर्यंत. एखाद दिवशी ना एवढ्या काळजीनेच मला काहीतरी होईल. मला चालेल, कारण शेवटी माझी बायको म्हणजे एक असं रसायन आहे की जिचा तुम्ही द्वेष करा किंवा तिचे लाड करा, ती तिचा मूळ स्वभाव कधीही सोडणार नाही. हे माझं कौतुक आहे की माझी थट्टा? कोणी कितीही ठरवलं तरी तुझी थट्टा करता येणार आहे का? इतकी गोड आहेस तू जानकी. पुढे आता ठेवते मी फोन. घरी लवकर या, मी वाट पाहते. बर. काय पण करावं, पण ही भीतीची टांगती तलवार मानगुटीवर किती दिवस घेऊन जगायचं आपण? काळजी करू नका माझी राणी, काळजी करू नका. हा, या टायमाला जानकीला संपवणार म्हणजे संपवणार. आणि या टायमाला एकटा पाऊट नाही, डायरेक्ट क्लीन गोल्ड.